आजच्या दुपारच्या जेवणाचा मेनू होता वालाचे बिरड, जे की पावसाळ्यात माझं फेवरेट आहे, कारण ही भाजी पावसाळ्यात भाताबरोबर खूप छान लागते। तर इथे मी घेतला आहे वालाचं बिरड निवडायला। याला आमच्याकडे कडवाले वालसुद्धा म्हणतात। ते थोडेसे कडवट लागतात, पण याची भाजी जी होते ते एकदम मस्त। मग वालाचे बिरड निवडता लक्षात आलं की बिरड निवडता आपण भात बनवून घेऊया। त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि तांदूळ स्वच्छ धुवून गॅसवर चढवून ठेवला। वालाचे बिरड निवडता इकडे अर्धा भात शिजलेला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे आता मला लागलेले आहे भातातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पेज बनवण्याची सवय लावलेली आहे। तर इथे बघा मी भातातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि भात शिजवण्यासाठी ठेवलेला आहे। तर एके साईडला भात शिजतो तोपर्यंत वालाचे बिरड निवडून घेते आणि इथे झाकण लावून भात शिजवण्यासाठी ठेवलेला आहे। आणि वालाच्या बिरड्यासाठी लागणारी कांदा टोमॅटो कापून झालेला आहे। कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण लागणारे आहेत। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, भरपूर लसूण घालायचा आहे आणि या भाजीसाठी भरपूर कांदा टोमॅटो घातल्यावर भाजीला चव खूप छान येते, म्हणून इथे मी भरपूर कांदा टोमॅटो यामध्ये घालून घेणार आहे। आणि कांदा टोमॅटो शिजण्यासाठी सवयीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे, कारण मला सवयच आहे पहिल्यापासूनच की कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावं, म्हणून मी भाजीमध्ये आधीच मीठ घालून घेते आणि नंतर विसरायला सुद्धा होत नाही। तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपल्याला बघितलं तर बिरड्याच्या भाजीबरोबर बनवून घ्यायच्या आहेत आळू वड्या। तर कांदा टोमॅटो शिजतोय तर तोपर्यंत मी एका साईडला आळू वड्यासुद्धा कट करून घेत आहे। आणि इथे बघा आपला कांदा टोमॅटो शिजत येत आहे आणि यामध्ये आता मी घालून घेणार आहे 3 चमचे लाल मसाला, घरचा मसाला आहे, हळद आणि धणे जिरे पावडर घालून घेणार आहे। आणि हे घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालून घेणार आहे बिरड। आता यामध्ये बिरड घालून मी बघितलं तर ते शिजण्यासाठी ठेवणार आहे, लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही। तर हे चांगलं मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झाल्यावर एका ताटावरती बघितलं तर बिरड शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहे, सध्या पाणी घालणार नाही आहेत। आता मी एका ताटावरती पाणी घालून घेते आणि लहान गॅसवर बिरड शिजवण्यासाठी ठेवते आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण ते बिरड्यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे एक वाफ येऊन देणार आहोत आणि मग त्यानंतर यामध्ये पाणी घालणार आहोत। तर बघा चांगलं पाण्याला वाफ आलेली आहे आणि ती आता मी बिरड्यामध्ये घालून घेत आहे। एका साईडला बिरडं शिजतं तोपर्यंत अळूच्या वड्यांना फोडणी देऊन घेऊया। तर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालून त्यावरती मी अळूच्या वड्या आणि कोथिंबीरच्या वड्या घालून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला बघितलं तर डाळ बनवण्यासाठी ठेवलेली आहे। डाळ शिजते आहे आणि एका साईडला अळूच्या वड्यासुद्धा होत आहे आणि ऑलमोस्ट इथे आपलं दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे। तर चला मग ताट वाढून घेऊया। ताटामध्ये बघा एका साईडला मी घरचं बनवलेलं लिंबाचं लोणचं आहे, तिळाची आणि फ्लेक्सची चटणी आहे, आवड्या कोथिंबीर वडी आहे।